गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. आज आहे क्रिसमस. हॅपी क्रिसमस सगळ्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे परवा दिवशी ऑनलाईनचं पार्सल आलेलं आहे माझं, ते पण तुमच्याबरोबर मला शेअर करायचं. चहा पाणी माझं करून झालेलं आहे. म्हटलं चला आता निवांत थोडासा 15-20 मिनिट वेळ आहे तर ते तुम्हाला दाखवते पण, आणि ट्रायल पण दाखवते, कारण मला स्वयंपाक करायचा राहिलेला आहे. स्वयंपाकामध्ये कट केलेला कांदा लागणार आहे, तर म्हणलं चला आता ह्याची ट्रायल पण तुम्हाला देता येते. आणि हे चॉपर आहे आणि खूप छोटं चॉपर आहे हे. जर आपल्याला भाजीपाला काही कट करायचा असेल कारण बते घेऊन कट करा ठेवा, मग तेवढा वेळ नसते बऱ्याच वेळेस. मग ह्याच्यात पटपट त्यांच्यासाठी तर हे चॉपर खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ह्यांना मी दाखवणार आहे की हे पार्सल आपलं आलेलं आहे, कारण ह्यांच्यापासून काहीच लपून राहत नाही. थोडं जरी कुठं बॉक्स दिसलं की लगेच म्हणतात हे काय आलं मात्र मी सांगितलं नाही. तर आता हे परवा दिवशी आले, काल तर काही मी सांगितलेलं नाही. आणि ह्याच्या अगोदर पॅन मागवला होता, पॅन त्यांनी काल पाहिलेला आहे. मला लगेच एका वेळेला 2 पार्सल नको दाखवायला. हे फिरायला गेलेले तर फिरून आल्यानंतर आता त्यांना दाखवणार आहे, त्यांची रिॲक्शन काय असणार ते पण बघणार आहे. आणि मस्त आलेलं आहे. हे 225 रुपयाला आहे. तर आता मी तुम्हाला ट्रायल दाखवते. जे आपल्याला कट करून घ्यायचे ते पण टाकून घ्यायचं लगेच. मला जेवढा बारीक लागणार आहे तेवढ्याच तुम्ही फक्त असं करत राहायचं. आता बघू आपण आपला कांदा केवढा बारीक झालेला आहे ते. तुम्हाला साईडनं पण लक्षात येते, काढून बघायची गरज नाही, साईडनं पण लक्षात येते की आपला एवढा कांदा बारीक झालेला आहे. बरं, मस्त असा कांदा बारीक झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं, जास्त झंझट नाही काही नाही. असंच बोलते असते, लाईट गेल्यावर येतात फायदा होतो तर वेगळी गोष्ट. मला पण माहित नाही, माझ्या लक्षात नव्हतं लाईट गेल्यावर पण उपयोग होणार आहे त्याचा म्हणून. चला आता तुम्हाला मी दाखवते. मस्त अशी झणझणीत आपली वांग्याची भाजी झालेली आहे. किती छान भाजी झाली. एकदम तेल सुटलेलं आहे. तेल एकदम कमी टाकलं पण वांगे एवढे छान होते. ते आपोआप मस्त असं तेल आलेलं आहे. जास्त पातळ अशी भाजी केलेली नाही, अंगापुरता रस्सा करून घेतला होता आणि मस्त अशी भाजी झालेली आहे. आता भाजीचं काढून ठेवते आणि पोळ्यांसाठी तवा टाकून घेते. छानशी भाजी झालेली. आता पोळ्याला सुरुवात करून घेतलेली. 2-3 पोळ्या केल्या की दीदीचा टिफिन भरून देणार आहे लगेच. एवढ्या पोळ्या झाल्या. एक बाजरीची भाकरी करून घेणार आहे, तर वांग्याच्या भाजीवरून मला तर बाजरीची भाकरी आवडते. या दिवसाची कशी बाजरी ही गरम राहते आणि आज काही गोड खावं वाटायला लागले, त्याच्यासाठी एक रेसिपी करणार आहे. झाला सगळा स्वयंपाक करून आणि टोपलभर भांडी पडले. म्हटलं चला स्वयंपाक झाल्या लगेच कसे भांडी आवरून घेतले की वाटतं धुवून घ्यायला सोपं पडतं. काल राहिलेली माझ्या आंघोळ आता पाणी तापायला ठेवायचं आणि थोडंफार जे बेड हे राहिलेलं असतं आवरायचं. काय करून घेते तोपर्यंत पाणी तापतंय आणि लगेच आंघोळ करून घेणार आहे. कारण जसे थंडीचे दिवस सुरू झाले तर अशा तर 2 महिन्यापासून खूप थंडी पडायला लागली आणि त्या थंडीमुळेच उशीर आंघोळ करायला लागली मी, कारण मला अस्थमाचा त्रास आहे आणि अजिबात थंडी जमत नाही. 2 महिने झाले सर्दी तर माझी गेलेलीच नाही. तुमच्या लक्षात येत असणार आहे, कारण बऱ्याच वेळेस आवाज माझा नाकातून यायला लागला. कारण एवढी भयंकर सर्दी होऊन गेलेली आहे आणि थंडी कमी होत नसल्यामुळं सर्दी आणखी चालूच आहे. आणि सकाळच्या वेळेला तर खूप सर्दी शिंका चालू असते का, आणि त्याच्याने एवढी बेजार होते. त्याच्यामुळं सर्दीची जी 2 महिने 2.5 महिने असतात ते सगळे कामं म्हणजे स्वयंपाक ते सगळं आंघोळीच्या अगोदर करून घेत असते. आणि नंतर मग 10 वाजता 10-10:30ला ऊन चांगलं पडलं की आंघोळ करून घ्यायची आणि नंतर देवपूजा, नंतर जेवण करायचं आणि नंतर ते करून घ्यायचं. म्हणजे सगळे कामं एकामागे एक व्यवस्थित पण होतात. आणि आंघोळीच्या अगोदर जे स्वयंपाक करायचा 8 तास असते ते अजिबात मी 2 महिने करत नाही. कारण तब्येत जर आपली चांगली राहिली तरच आपण प्रत्येक गोष्ट कामं हे करू शकतात. नाहीतर जर आपलंच आपण म्हणत बसलो की नाही मला आंघोळीच्या अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या, मी बिना आंघोळीचा स्वयंपाक कधीच करत नाही, मला अजिबातच आवडत नाही असं म्हणलं तर ते शक्य नाही. कारण वेळेनुसार चलावं लागते. चला तुम्हाला बोलत माझे भांडे तर झालेले आहेत.
आता धुवून घेते आणि नळाच्या पाण्याने आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तर बोलू आता नंतर. नमः शिवाय ओम नमः. सगळी काम माझी आवरून झालेली तर मस्त वाटतं आहे. चकाचक करून घेतलाय बघू शकता तुम्ही. सगळं स्वच्छता झालेली आहे घराची, देवपूजा झालेली आहे, मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि थोडंफार ऊन पण घेणं झालं आहे. 10 मिनिट उन्हाला बसली होती बाहेर. आता ऊन खाऊन झालेलं आहे. आता वाजलेली तर 1:30 तर आणि 2-3 दिवसापासून करण्याची इच्छा झालेली आहे आणि मेन म्हणजे खाण्याची इच्छा. आणि ते खाऊन पण आता 2-3 वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळं वाटायला चला आता एवढी थंडी तर पडलेली आहे. अशा थंडीमध्ये गरमागरम मस्त खायचं आहे आणि काय खायचं आहे आणि काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते. त्याची तयारी थोडीफार करून घेतलेली आहे. आता चला आपण सुरुवात करू करायला. बाजरीच्या कापण्या मला खूप आवडतात त्याच्यामुळे ठरवले चला आता आज करता येते. मस्त थंडी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला करायच्यात बाजरीच्या कापण्या आणि गरमागरम मस्त खायच्या तर आहेतच आणि त्याच्याबरोबर त्या 8 दिवस 10 दिवस टिकून राहतात. मग दीदी पण कॉलेजमधून आलं तिला चहा बरोबर खायला होऊन जातील. तर 8-10 दिवस पुरण्यासाठी आम्ही आता बाजरीच्या कापण्या करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला मी घेतलेला आहे गुळ आहे 1 वाटी आणि बारीकसा करून घेतलेला आहे बतईनं. हा गुळ मी ताटामध्ये ओतून घ्यायला लागले. आणि तुम्ही साखराच्या पण करू शकतात. फक्त साखराच्या जर तुम्ही कापण्या करत असतात तर त्याच्यामध्ये 1 चमचा कधी पण तूप टाकायचं म्हणजे जास्त अति कडक होत नाही. आणि ते कसं छोट्या मुलांना किंवा वयस्कर माणसांना प्रत्येकाला खाण्यासारखं सोयीस्कर होतं आहे. जर तुम्ही तूप टाकलं नाही तर खूप कडक होतात, त्या खायला खूप हार्ड जातात. ज्यांची छान व्यवस्थित दात आहेत त्यांनाच ते खायला भेटतात म्हणल्यासारखं आहे. तर आता ह्या गुळामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकून घेते आणि तुम्ही गरम पाण्यामध्ये पण गुळ वितळू शकता. पण गरम पाणी करा नंतर ते थंड करा. त्याच्यापेक्षा थंड पाण्यामध्ये जरी तुम्ही केलं तरी पण चालतंय. आणि ह्या पाण्यामध्ये आता आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे. 5 मिनिट लागले मला हे गुळ बारीक करून घ्यायला. हे पाणी जे आहे तर मी चाळून घेणार आहे. कारण बरेच वेळेस कसं होतंय गुळ जर खराब असला तर त्याच्यामध्ये खडे असतात, काड्या असतात. त्याच्यामुळे एकदा चाळून घेतलं की आपली खात्री पडते आणि दाताखाली असं करकर वाटत नाही एखादा खडा हे आला आणि ते खूप बेकार वाटतंय दाताखाली खडा आल्यानंतर. हे 2 वाटी आपलं गुळाचं पाणी. आता हे पूर्ण ताटात टाकून घेते अगोदर. जर तुम्ही गुळाऐवजी साखर घेतली तर सेम टू सेम अशीच रेसिपी ठेवायची आणि जी आपली साखर आहे ती सुद्धा पाण्यामध्ये अशीच विरघळून घ्यायची. तर याच्यामध्ये जेवढं आपलं पीठ बसणार आहे बाजरीचं, मी बाजरीचं पीठ अजिबात चाळून घेतलेलं नाही. कारण जेवढं असं करकर मध्ये असणार आहे थोडंसं मोठाड तर तेवढी ती खायला पण छान लागते आणि थोडासा कडकपणा येते नॉर्मलचा. म्हणजे जास्त कडक होत नाही आणि जास्त मऊही राहत नाही. त्याच्यामुळं अजिबात चाळून घ्यायचं नाही पीठ कधी पण घेताना. जेवढं पाण्यामध्ये पीठ बसणार आहे तेवढं टाकून घेते. तर एवढं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि लागेल तसं पीठ नंतर मी ऍड करून घेते. चवीपुरतं टाकून घेते थोडंसं मीठ. कारण कुठला जरी गोड पदार्थ असेल तर चव वाढवण्यासाठी कधीही मीठ टाकून घ्यायचं अगोदर. त्यानंतर पाण्यामध्ये टाकून घेणार आहे विलायची. घेणार आहे मी बडीशोप. तर एवढी 1 चमचा आपली पोहे खायचा जेवढा चमचा असते ना तेवढी बडीशोप मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. ते आता टाकून घ्यायचे. बडीशोप टाकल्यामुळे एक तर चव पण छान येते आणि पचायलाही सोपं असते. तुम्ही ह्याच्या पुऱ्या पण करू शकता, कापण्याही करू शकता. तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय करायचं आहे ते. कणिक मळून 1 साईडला घेतलेली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पोळपाट घेतलाय. 1 कॅरी बॅग घेतली जाडशी. थोडंसं तेल लावून घेतलंय याला आणि 1 ताट घेतलंय, झाऱ्या घेतल्या, चाळणी घेतलेली. एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. अजिबात राड्याचं काम नाही आणि लाटायचं काम नाही ना चिरायचं काम नाही. पटापट आपली रेसिपी होणार आहे. तर मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते मी काय आयडिया करणार आहे. बघा तेल तर गरम झालेलं आहे. कॅरी बॅग घेतलेली आहे. कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छोटासा गोळा तयार करायचा. हे असा ठेवून द्यायचा. त्याचबरोबर तीच कॅरी बॅग डबल दुमडून घ्यायची. तुम्ही दुधाची पिशवी वापरू शकता
आणि हलक्या हाताने थोडंसं जरी दाबलं तरी होऊन जाते. बघा अशी अजिबात पोळपाट, अजिबात बेलण्याची गरज नाही आपल्याला. मग कट करण्यासाठी आपल्याला काही झंझट आहे. बघा अशी मस्त पातळशी पुरी तयार झालेली आहे. तुम्ही याच्यावरती तीळ पण लावू शकतात, खसखस लावू शकतात. आता माझ्याकडे तीळ पण नव्हते आणि खसखस पण नाही. म्हणलं चला आता जाऊ द्या, त्याच्यात बाकीचे भरपूर मटेरियल टाकलेलं आहे. आता ही तळून घेते. बघा मस्त अशी पुरी रेडी आहे आणि एवढी टेस्टी लागणार आहे. हे गॅस थोडासा बारीक केलेला आहे. सुरुवातीला तळेपर्यंत फक्त फुल गॅस ठेवायचा आणि नंतर थोडासा बारीक केला तरी पण चालतो. आणि एका वेळेला एकच साईड फक्त तळून घ्यायची आहे. मस्त अशी फुललेली आहे. तुम्ही 2-2, 3-3 पण पुऱ्या करू शकता. बाजरी पण आपली काळी आहे आणि गुळ पण काळा आहे, त्याच्यामुळं काळसर कलर जरी आला तरी पौष्टिक आहे खायला आणि टेस्टला पण. आता एका वेळेला तुम्हाला मी 3 करून दाखवते. आणि एका वेळेला 3-3 होत असल्यामुळं अजिबात अगोदर करून ठेवायची गरज नाही. एकीकडे तळणे आणि एकीकडे करणे हे तुम्ही एका वेळेला करू शकतात. बघा 3 मांडून ठेवलेले आहेत. फक्त कॅरी बॅग पलटायची आणि एक हात दाबून घ्यायचा. फक्त प्रत्येक वेळेस एकदा 2-2दा जरी तुम्ही हात फिरवला तरी पण पातळशा पुढे तयार व्हायला लागल्या. आणि अजिबात चिटकण्याची भीती नाही. बघू शकता किती छान पातळ पातळशा. ज्यांना कुणाला सॉफ्ट आवडत नसतील, कडक आवडत असतील पुऱ्या ह्या, तर तुम्ही ही पद्धत सुद्धा नक्की करू शकता. याला फक्त वेच पाडायचे. काटा चमचा आहे, काट्या चमच्याने वेच पाडायला लागले. आणि हे फक्त आता तळून घ्यायचे. ह्या पुऱ्या एवढ्या कडक होतात. ज्यांना कुणाला कडकची जास्त आवड आहे तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही कडक पुऱ्या करू शकता. बघा तुम्हाला तळून दाखवते आता. वेज पाडल्यामुळं कसं त्या फुगणार नाही आणि फुगल्या नाही की आपोआप कडक होऊन जातात. ज्या अगोदर एक घाणा तळलेला आहे तर ते मी एका साईडला ठेवून घेतलेले आहेत. त्या 5-6 पुऱ्या झालेल्या आहेत. ज्यांना आपण वेज पाडलेला नाही, पाठीमागून आणि समोरील नाही. ह्या पुऱ्या कशा ज्यांच्याकडे छोटे लेकरं असतील किंवा वयस्कर माणसं असतील त्यांच्यासाठी हे इझीमध्ये तुटतात. बघू शकता तुम्ही किती सहज तुटायला लागल्यात ह्या. ते त्यांच्यासाठी करायच्या. ज्यांच्या घरामध्ये मोठी मुलं असतील किंवा ज्यांना असे पदार्थ कुरकुरीत आवडतात खायला तर त्यांच्यासाठी हे जी काटा चमचा आहे याच्याने वेज पाडून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असं वेज पाडलेलं आहे, ज्याच्यामुळे हे अजिबात सॉफ्ट होत नाही, एकदम कुरकुरीत होती. तुम्हाला एखाद्याचा आवाज पण येईल. आला ना आवाज तुम्हाला? एवढं कुरकुरीत झालेलं आहे हे. आणखीन एकदा एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत, एकदम टेस्टी आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. आणि करता करताच मी 7-8 खाऊन घेतलेले आहेत. मी ते पण सांगायला लागले कारण मला अजिबात राहवलं नाही. आणि ही रेसिपी मला आत्ताच आवडते असं नाही. मी ज्यावेळेस दीदीच्या वेळेस प्रेग्नेंट असताना त्यावेळेस सुद्धा बाजरी खात नाही असं सगळेजण म्हणायचे. पण गपचूप मी 7व्या महिन्यात हे करून खाल्लेल्या होत्या कारण मला एवढे आवडतात हे. आणि ती आठवण मला आली ते आता पुऱ्या करताना आणि तुमच्याबरोबर मी ते शेअर पण केलेली आहे. आणि खूप टेस्टी लागतात. एक वेळेस तुम्ही आवर्जून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं अजिबात विसरू नका की ताई आम्ही केल्या म्हणून आणि खूप छान लागल्या. आणि त्याच्यावरती तीळ लावायला किंवा खसखस लावायला अजिबात विसरू नका. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते केलं नाही. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या. आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.